छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांचा गोंधळ। महापौर समीर राजूरकर यांच्याकडून कारवाईचे आदेश। पाणी पुरवठा योजनेच्या अभिनंदन प्रस्तावात उद्धव ठाकरेंच्या अभिनंदन प्रस्तावाची मागणी। अहिल्यानगरमध्ये मोठा गोंधळ। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी नगरसेवक श्रीपाद छिंदम यांना सभागृहाबाहेर काढलं। अर्थसंकल्प चर्चेदरम्यान राष्ट्रवादी आणि भाजपच्या नगरसेवकांचा तीव्र विरोध। छिंदम यांना बोलू न देण्याचा निर्णय। धाराशिवच्या कळंब तालुक्यातल्या शिरढोणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यावरून पोलीस आणि शिवप्रेमींमध्ये वाद। पोलीस पुतळा हटवण्यासाठी आले असता ग्रामस्थांनी रस्त्यावरच ठिय्या मांडत पोलिसांचा रस्ता अडवला। मुंबईच्या बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वनर आणि मिनी टॉय ट्रेन पुन्हा बंद। पर्यटकांचा हिरमोड। मिनी टॉय ट्रेन मध्ये तांत्रिक बिघाड। इंजिनामध्ये समस्या निर्माण झाल्यानं 3 दिवसांपासून टॉय ट्रेन सेवा तात्पुरती बंद। 3 दिवसाच्या विश्रांतीनंतर अहिल्यानगरमध्ये पावसाची हजेरी। वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकरी हवालदिल। गहू, कांदा, कलिंगडासह शेतातल्या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता। नांदेडमधल्या एकरा इंटरनॅशनल स्कूल या परीक्षा केंद्रावर सीईटी परीक्षेदरम्यान गोंधळ। अपुऱ्या व्यवस्थेमुळे अनेक विद्यार्थी परीक्षेपासून वंचित। केंद्राची क्षमता 300 विद्यार्थ्यांची असताना 600 विद्यार्थ्यांना केंद्रावर बोलवलं। इंधन दर नियंत्रणासाठी केंद्राचा मोठा निर्णय। पेट्रोलचं उत्पादन शुल्क 10 रुपयांनी कमी तर डिझेलचं शुल्क शून्यावर। राज्यामध्ये इंधनाचा पुरेसा साठा। मुख्यमंत्र्यांची ग्वाही। युद्धस्थितीवर थोड्याच वेळात दिल्लीमध्ये मंथन। पंतप्रधान मोदींचा सर्व मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद। नैसर्गिक आणि पेट्रोलियम गॅस संदर्भात चर्चा होणार। सरकारने आश्वस्त करूनही राज्यभरात पेट्रोलच्या रांगा। लातूरमध्ये किरकोळ कारणावरून हाणामारी तर बुलढाणा, जालना, बीडसह ठिकठिकाणी पंपांवर गर्दी। हॉर्मुझ सामुद्रधुनी 10 दिवसात खुली न केल्यास ऊर्जा प्रकल्प उद्ध्वस्त करू। ट्रम्प यांचा इशारा। तर जमिनीवरच्या युद्धासाठी इराणकडून 10 लाख सैनिक तैनातीची तयारी। चाकणकरांना सह आरोपी करा। केसरकर चाकणकरांचे कॉल रेकॉर्ड तपासा। खरात प्रकरणी सुषमा अंधारेंची मागणी। तर रुपाली ठोंबरेंसह घेतली एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुतेंची भेट। शरीर संबंध हा विधीचाच भाग। ज्यांच्यावर विश्वास ठेवला तेच उलटले। खरातचा एसआयटी चौकशी दरम्यान अजब दावा। महिलांना जाळ्यात अडकवण्यासाठीची कारस्थानी नीती ही समोर। नरहरी झिरवाळांना राष्ट्रवादीकडनं अभय। कथित व्हिडिओ प्रकरणी राजीनामा नाही तर व्हिडिओची सत्यता तपासून पाहू। मुख्यमंत्र्यांची भूमिका। 30 आणि 31 मार्चला राज्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा। पाऊस आणि संभाव्य गारपिटीपासून पिकांचं नुकसान टाळण्यासाठी खबरदारी घ्या। कृषी विभागाचं आवाहन। सुरुवातीलाच बातमी येते सर्वसामान्यांना दिलासा देणारी। कारण आखाती देशातल्या युद्धामुळे कच्च्या तेलाचे दर वाढलेले असले तरी आपल्याकडे पेट्रोल आणि डिझेलचे दर सध्या तरी जैसे थेच राहणार आहेत। इंधनाचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय। सरकारने पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्कामध्ये घट केली आहे। पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात 10 रुपयांची घट करण्यात आली आहे। त्यामुळे पेट्रोलवरचं उत्पादन शुल्क 13 वरून 3 रुपयांवर आलंय तर डिझेलवरील उत्पादन शुल्क 10 रुपयावरून शून्यावर आणण्यात आलंय। कच्च्या तेलाच्या किमतीतली वाढ आणि महाग झालेला डॉलर्स यामुळे सरकारी कंपन्यांकडून इंधन दरवाढ अटळ होऊन बसली होती। पण उत्पादन शुल्क कपातीमुळे देशात पेट्रोल डिझेलच्या किमती स्थिर राहणार असल्याचं दिसतंय। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल हे प्रति बॅरल 70 रुपयांवरून तब्बल $122 पर्यंत पोहोचलेलं आहे। याचा परिणाम जगभरात पेट्रोल डिझेलचे भाव कमालीचे वाढले। देशातही ही दरवाढ अटळ दिसत होती। मात्र हे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राने आता मोठा निर्णय घेतलाय। तर पेट्रोल डिझेलवर आता किती उत्पादन शुल्क आकारलं जाईल आपण बघूया। पेट्रोलचं जुनं उत्पादन शुल्क होतं 13 रुपये, नवीन आहे 3 रुपये, म्हणजे 10 रुपयांची कपात आहे। तर डिझेलवर जुनं उत्पादन शुल्क होतं, रक्कम होती 10 रुपयांची। आता नवीन उत्पादन शुल्कामध्ये पूर्णपणे ती शून्यावर आणण्यात आलेली आहे। त्यामुळे 10 रुपयांची कपात ही करण्यात आली आहे।
तर उत्पादन शुल्क घटवल्यामुळे नेमकं काय होणार आहे आपण बघूया. पेट्रोल डिझेलचे दर सध्या तरी जैसे थे राहतील. सरकारी कंपन्यांना अटळ होऊ पाहणारी तेल दरवाढ यामुळे टळेल. तर महागलेल्या कच्च्या तेलामुळे सरकारी कंपन्यांवरचा बोजा कमी होईल. उत्पादन शुल्क कपातीमुळे डॉलर्स महागले तरी तेल कंपन्यांचं गणित बिघडणार नाही. महागाई निर्देशांक नियंत्रणात राहील. सरकारचं उत्पन्न घटेल, महसुली तूट वाढेल. तर केंद्र सरकारच्या निर्णयासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणतायत जाणून घेऊया. युद्धामुळे जे काही तेलाचे भाव वाढले आहेत त्याचा इम्पॅक्ट हा सामान्य ग्राहकावर येऊ नये म्हणून प्रति लिटर पेट्रोल डिझेलवरची एक्साईज ड्युटी ही 10 रुपयांनी कमी केली आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या वाढलेल्या भावाचा इम्पॅक्ट हा आता ऑइल कंपनी सहन करणार आहेत आणि भारत सरकार सहन करणार आहे. त्यामुळे सामान्य ग्राहकाला अधिकच्या दरात पेट्रोल डिझेल घ्यावं लागणार नाही. पाकिस्तान असेल, श्रीलंका असेल, बांगलादेश असेल, या लोकांनी गॅस आणि पेट्रोलच्या कमतरतेमुळे जवळपास ऑफिसेस बंद केलेले आहेत, इन्स्टिट्यूट्स बंद केलेले आहेत. अशावेळी भारत सरकारने अतिशय उत्तम मॅनेजमेंट करून आपल्याकडे पेट्रोल डिझेलची कुठलीही कमतरता होऊ दिलेली नाही, घरगुती गॅसची कुठली कमतरता होऊ दिलेली नाही. दरम्यान आखाती देशातल्या युद्धामुळे इंधनाच्या पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याच्या चर्चा जगभरात सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर देशामध्ये लॉकडाऊन लागण्याच्या अफवा सोशल मीडियावर काही दिवसांपासून सुरू आहेत. मात्र त्यावर आता केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय. देशामध्ये लॉकडाऊनचा सरकारचा कोणताही इरादा नाही, त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका, अशी माहिती पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींनी दिली. त्यांनी याबद्दल एक एक्स पोस्ट केली आहे. युद्धासारख्या संकट काळात संयम बाळगणं महत्त्वाचं आहे. अफवा पसरवणं देशासाठी धोक्याचं आहे, असंही पुरींनी म्हटलं. सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवांवर केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय. भारताचा ऊर्जा पुरवठा पूर्णपणे सुरक्षित असल्याचं स्पष्टीकरण केंद्र सरकारकडून देण्यात आलं. देशभरात सर्व किरकोळ इंधन केंद्रांवर पुरेसा साठा आहे, असंही केंद्राकडून सांगण्यात आलंय. त्यामुळे चुकीची माहिती पसरवण्याच्या मोहिमेला बळी पडू नका, असं आवाहन केंद्र सरकारकडून करण्यात आलं. दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीसांनीही याबद्दल महत्त्वाची माहिती दिली. आपल्याकडे महिनाभर पुरेल इतका इंधनाचा साठा उपलब्ध आहे, त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. दुसरीकडे अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले बघूया. लॉकडाऊन लागणार नाही हे केंद्र सरकारने जाहीर केलेलं आहे. जे लोक अशा अफवा पसरवत आहेत त्या सगळ्या लोकांवर फौजदारी कारवाई केली जाईल. आपल्याकडे 1 महिन्याचा पेट्रोल डिझेलचा पूर्ण स्टॉक या ठिकाणी आहे. पण विनाकारण जर पेट्रोल जास्तीचं भरून घेतलं, रांगा लावल्या, तर त्यातनं सप्लाय आणि डिमांडवर ताण निर्माण होतो आणि कृत्रिम टंचाई निर्माण होते. त्यामुळे अशा प्रकारची कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये या दृष्टीनं आपण नेहमी ज्या प्रकारे पेट्रोल डिझेल भरतो तसंच पेट्रोल डिझेल हे ग्राहकांनी भरावं. कमर्शियल गॅस सिलेंडर होतं, त्याचा सप्लाय जो 20% गेला होता तो आता 40% करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यानंतर तो 50% जातो आहे. मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात रिलीफ हा प्राप्त होणार आहे. आणि ज्या प्रकारे भारताची डिप्लोमसी चाललेली आहे आणि माननीय प्रधानमंत्री मोदयांचं इंटरव्हेन्शन चाललं आहे, त्या दृष्टीनं मला असं वाटतं की पुढच्या काळात तोही सुरळीत होईल अशी अपेक्षा आपण धरूया. तर आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर थोड्याच वेळात एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत पंतप्रधान मोदी सर्व राज्यातल्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने नैसर्गिक आणि पेट्रोलियम गॅस संदर्भात चर्चा होणार आहे. प्रत्येक राज्यातला सध्याचा इंधन पुरवठा याबद्दल बैठकीमध्ये मंथन होईल. भविष्यातल्या उपाययोजनांसंदर्भातही चर्चा होणार असल्याचं समोर येत आहे.
बुलढाणा जिल्ह्यामध्ये इंधन टंचाईच्या अफवांमुळे ठिकठिकाणी पंपांवर इंधनासाठी ग्राहकांनी गर्दी केली असल्याचं पाहायला मिळतंय। चिखली इथल्या एका पंपावर एका ग्राहकाने चक्क 200 लिटर पाण्याची टाकी विकत घेऊन पंपांवर धक्कादायक म्हणजे तो 200 लिटर टाकी डिझेल भरून घेऊनही गेला। तर इतरही ग्राहक पंपांवर मिळेल ती भांडी प्लास्टिकचे डबे घेऊन रांगेत असल्याचं पाहायला मिळालं। एकीकडे जिल्हाधिकारी इंधन साठ्यावर कडक निर्बंध आणतायत तर पंपचालकांकडून त्याचं पालन होत नाहीये असं दिसतंय। आता प्रशासन काय भूमिका घेत आहे याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। दरम्यान इंधन टंचाईच्या अफवेमुळे अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी पाहायला मिळते। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये एलपीजी गॅस रिक्षा चालक करता एलपीजी गॅससाठी आक्रमक झालेले होते आणि गॅस मिळत नाहीये, त्यामुळे रिक्षा चालकांनी जालना महामार्ग बंद केला। 2 दिवसांपासून एलपीजी गॅस मिळत नाहीये, त्यामुळे रिक्षा चालक चांगलेच संतापले। गॅस चालकांनी आक्रमक होत रास्ता रोको केला। रिक्षा चालकांनी चिखलठाणा इथल्या जालना महामार्ग काही काळासाठी बंद केला होता। तर बुलढाण्याच्या ग्रामीण भागात सध्या डिझेल आणि पेट्रोल मिळवण्यासाठी वाहनधारकांना तासनतास रांगेत उभं राहावं लागतंय। विशेषतः बुलढाणा संभाजीनगर मार्गावरील धाड येथील पेट्रोल पंपावर परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे। इथे तब्बल 4 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत, त्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम होतोय। शाळेच्या बसेस देखील रांगेत उभ्या असल्याचं चित्र आहे। ग्रामीण भागातल्या नागरिकांना तातडीने इंधन पुरवठा व्हावा अशी मागणी आता नागरिक करतायत। तर जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातल्या हसनाबाद येथील पेट्रोल पंपावर आज अचानक वाहनधारकांची तुफान गर्दी पाहायला मिळते। पेट्रोल आणि डिझेल मिळणार नाही अशी अफवा पसरल्यावर दुचाकी आणि 4 चाकी वाहनांच्या लांबच लांब रांगा पंपाबाहेर लागल्या आहेत। पेट्रोल आणि डिझेल भरून घेण्यासाठी ग्रामीण भागातल्या नागरिकांनी सकाळपासूनच कॅन घेऊन ते पेट्रोल पंपावर दाखल झाले। ट्रॅक्टर, जेसीबी सगळी तर वाहनधारकांनी जवळपास 2 किलोमीटर रांगा लावल्याचं चित्र इथे पाहायला मिळते। अचानक वाढलेल्या गर्दीमुळे पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांचीही मोठी तारांबळ उडाली आहे। बीडमध्ये पेट्रोल डिझेलचा पुरवठा सुरळीत असल्यानं पेट्रोल पंपांवर गर्दी दिसत नाहीये। मात्र सीएनजी पुरवठा करणारी वाहनं एक दिवसाआड येत असल्यानं सीएनजी पंपांवर वाहनांच्या रांगा पाहायला मिळतात। जिल्ह्याभरात सीएनजीचे 8 पंप आहेत। या सर्व पंपांवर सीएनजी पुरवठा विस्कळीत झालाय, त्यामुळे वाहनधारकांची तारांबळ उडती आहे। त्यातल्या काहींना सीएनजी मिळतोय तर काहींना रिकाम्या वाहनानेच परत जावं लागतंय। म्हणता पाऊण तास झालाय आम्ही या लाईनीमध्ये उभा आहे आणि खरं म्हणू तर 1-1.5 तासापूर्वी मी जालन्याहून आलेलो आहे बीडसाठी। रेंटल आम्ही टॅक्सी म्हणून गाडी चालवतो। तर आंबडला रस्त्यामध्ये शहागडला जेवढ्या पॉईंटला आम्ही गेलेलो आहे तेवढ्या सर्व पॉईंटला नुसतं पेट्रोलची आणि डिझेलची कमतरता भासली गेली, त्यामुळं खूप प्रॉब्लेम झाले रस्त्याला। आखाती देशांमध्ये युद्धाचा थेट फटका राज्याला बसतोय। सिंधुदुर्गात देखील बहुतांश पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेलचा साठा संपलाय, त्यामुळे ज्या मोजक्या पंपांवर साठा आहे तिथे ग्राहकांच्या मोठ्या रांगा लागल्या। नायरा पेट्रोल पंपावर 5 रुपयांनी चढ्या दराने पेट्रोल विक्री केली जाते। इतर पेट्रोल पंपांवर 105 रुपये दराने पेट्रोल आहे। तर बॉटल कॅन मधून पेट्रोल डिझेल देऊ नये असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलेलं आहे। 2 तास झाले येऊन बाटच्या पेट्रोल भरून गेले, आम्ही इसर अजून पेट्रोल ह्या पंपार नाही त्या पंपार नाही, पेट्रोल बाटल्या भरून देतो, कॅना भरून देतो, आमका बाटल्याच दिलत नाही। पण सध्या पेट्रोल कॅनात किंवा बाटली म्हणजे बाकीच्यांका भरून कशा इथं तहसीलदारांनी नको भरू असं सांगितलेलं आहे। म्हणजे बाटल्या भरून कॅना भरून कशी दिली तुपासून, म्हणजे कॅना आता बंद करू टाकू होई। हो, तहसीलदार कार्यालयाकडनं सध्या कालच आम्हाला अशी आदेश आलेले आहेत की बाटली, कॅन किंवा इतर कोणत्याही प्रकारे लूज अशा प्रकारे पेट्रोल किंवा डिझेल देणे पूर्णपणे बंद करण्यात आहे तात्पुरतं तरी, आणि पुरेसा साठा शासनाकरता तो ठेवावा लागतो, तो ठेवणे व जास्तीत जास्त सुरळीतपणे कसा विक्री करता येईल त्यावर लक्ष द्यायला सांगितलेलं आहे। तिकडे ठाण्यातही पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा पाहायला मिळाल्या, त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होतीये। अचानक पेट्रोल मिळणं बंद झालं किंवा भाव वाढले तर पंचायत नको म्हणून प्रचंड उन्हात देखील पेट्रोलसाठी लोक रांगा लावतात। इंधन टंचाईच्या अफवेनंतर अनेक पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत। प्रशासनाने आवाहन करून देखील वाहन चालक गर्दी करत आहेत। अभी उसी सिलसिले में ज़रा टाकी फुल करेंगे तो बेटर होगा, क्योंकि रोज़मर्रा की ज़िंदगी में पेट्रोल ज़रूरी है ना। बच्चों को स्कूल छोड़ना, कहीं पे इमरजेंसी जाना, तो पेट्रोल के सिवा तो कुछ काम होगा नहीं।
तो इसलिए अभी देखो अभी लाइन में खड़े हैं, अभी इतनी और धूप भी बहुत है, 40 डिग्री 38 डिग्री धूप है, तो बहुत तकलीफ हो रही है. भाव वाढतील असं वाटतंय म्हणून पेट्रोलसाठी लोकांनी लाईनला सुरुवात केली पाहिजे. भाव आता वाढेल असं आम्हाला ऐकायला असं मॅसेज फिरतोय सर्वकडे बोलून 1 तारखेपासून आणि अजूनपर्यंत पेट्रोल आम्हाला भेटतोय बोललो. दरम्यान ग्राहकांनी पॅनिक होऊ नये. सध्या आम्ही जेवढं पेट्रोल मागतोय तेवढं आम्हाला मिळतंय, पण तुमची जेवढी गरज आहे तेवढंच पेट्रोल घ्या असं आवाहन ठाणे, पालघर, रायगड पेट्रोल पंप डीलर्स असोसिएशनचे खजिनदार अभय गोकानी यांनी केलंय. अधिकचं पेट्रोल घेत असल्यानं पेट्रोल लवकर संपतंय असंही ते म्हणाले. पेट्रोल आणि डिझेल दोन्ही प्रोडक्ट मिळतोय, प्रत्येक पेट्रोल पंपावरती मिळतोय. काही टंचाई नाही आहे, काही कमतरता नाही आहे. पाहिजे तेवढा पेट्रोल मिळतोय तुम्हाला. तुम्ही गाडी घेऊन या, गाडीमध्ये फुल करा, पेनिक होऊ नका. फक्त तेवढा मी तुम्हाला हा एक निरोप देतो तुम्हाला. एक काही लोकांशी आम्ही बोललो, त्यांचं असं म्हणणं आहे की दिवसाला एकच टँकर सध्या कंपनी जे ती देते. तसं काही नाही, पाहिजे तेवढं टँकर येतात, पण आपल्याकडे आतमध्ये अंडरग्राऊंड टँकमध्ये तेवढी जागा तर असा पाहिजे ना. मी तीन टँकर घेऊन मी काय करणार? माझ्याकडे तेवढी जागा तर आतमध्ये साठा ठेवायसाठी जागा पाहिजे. तर समृद्धी महामार्गावरील काही पेट्रोल पंप इंधनाअभावी बंद झाले आहेत, त्यामुळे काही ट्रक पेट्रोल पंपावरच थांबलेले आहेत. समृद्धी महामार्गावर मुंबई कॉरिडॉरवर 11 तर नागपूर कॉरिडॉरवर 11 असे एकूण 22 पेट्रोल पंप आहेत. यातील जवळपास 8 ते 10 पेट्रोल पंपांवर पेट्रोल डिझेल उपलब्ध नाही आहे, त्यामुळे काही पेट्रोल पंपांवर जड वाहतूकदारांनी आपले ट्रक ट्रेलर हे थांबवलेले पाहायला मिळत आहेत. आता जाऊया नांदेडमध्ये, कारण तिकडे अनेक ऑटो रिक्षा LPG गॅसवर चालतात. सध्या रिक्षा चालकांना गॅस भरण्याकरता 2 ते 3 दिवस किंवा 2 ते 3 तास रांगेत थांबावं लागतंय. परिणामी त्यांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आणि घरचं बजेट कोलमडतंय. एक रिक्षा चालक दिवसातनं 12 तास रिक्षा चालवतो, त्यातून आपल्या परिवाराचा तो उदरनिर्वाह करत असतो. मात्र 2-2 तास रांगेत जात आहेत, त्यामुळे उत्पन्न कमी होत आहे. बँकेचे हप्ते कसे भरायचे, घर कसं चालवायचं असे अनेक प्रश्न रिक्षा चालकांना भेडसावत आहेत. हे जे रांग आहेत ते गाडीमध्ये जे इंधन असतं LPG त्याच्याबद्दल वाहनाच्या रांगा लागलेल्या आहेत. सकाळी 6 वाजल्यापासून लोक रांगेत आहेत. आता दुपारचे 11 वाजतायत, आणखी लोकांना इंधन भेटलं नाही. लोक परेशान आहेत, हैराण आहेत. हीच कंडिशन घरगुती गॅसची पण आहे. लोकांना अक्षरशः लोकांना परेशानी झालेली आहे. पण सरकार म्हणते की पुरवठा भरपूर आहे, पण इथेही अशी कंडिशन आहे. काय करावं, लोकांनी जगावं का मरावं? सकाळी 6 वाजेपासून आम्ही ऑटोवाले भाऊ सगळे 1-1.5 किलोमीटरच्या अंतरावर आहेत. ज्यावेळेस 2018 मध्ये मी LPG गाडी घेतलं होतो, त्यावेळेस गॅस 35 रुपये किलो होता. तरी आम्ही आता 100 रुपये देऊन बी लाईन मध्ये थांबवून बी गॅस भेटत नाही. आणि दुसरी गोष्ट, सरकार म्हणत आहे की गॅसचा काय तुटवडा होत नाही, पण आम्हाला गॅस सुद्धा भेटत नाही. आता युद्धासंदर्भातली अपडेट. अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरू होऊन आता 28 दिवस पूर्ण झाले आहेत. या युद्धामध्ये तिन्ही देशांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्याच पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडनं इराणला आणखी 10 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी इराणला 10 दिवसांची मुदत देत असल्याचं ट्रम्प यांनी आता म्हटलेलं आहे. हॉर्मुझ खुलं न झाल्यास इराणच्या ऊर्जा प्रकल्प जे आहेत ते उद्ध्वस्त करू असा इशाराही ट्रम्प यांनी दिलाय. याआधी ट्रम्प यांनी इराणला 48 तासांची मुदत दिली होती, त्यानंतर ती 5 दिवसांची मुदत दिली. आता ही मुदत 10 दिवसांपर्यंत वाढवण्यात आली आहे. दरम्यान ट्रम्प यांनी दिलेल्या मुदतीची इराणने मात्र खिल्ली उडवली आहे. इराणने ट्रम्प यांचा दावा फेटाळून लावलाय. ट्रम्प खोटं बोलतायत, आम्ही त्यांच्याकडे मुदतवाढ मागितलीच नाही असं इराणकडनं सांगण्यात आलं. त्याचबरोबर ट्रम्प यांच्यासोबत आमचा कोणताही संवाद नाहीये असंही इराणकडनं स्पष्ट करण्यात आलंय. दरम्यान इस्रायलकडून इराणची राजधानी तेहरानवर बॉम्ब वर्षाव सुरूच आहे. इस्रायली लढाऊ विमानांनी अनेक ठिकाणांना लक्ष्य केलंय. इस्रायली हल्ल्यानंतर तेहरानमध्ये वीज गायब झाली आहे. 10 ते 20 मिनिटं इस्रायली विमानांकडनं बॉम्ब वर्षाव सुरू होता, त्यामुळे ठिकठिकाणी आता वीज गायब झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी आता संयुक्त अरब अमिरातींनी पुढाकार घेतलाय.
या सामुद्रधुनीतनं मार्ग सुकर व्हावा यासाठी UAEने बहुराष्ट्रीय नौदलाचं कृती दल स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. यासाठी त्यांनी सहकारी देशांसह इतर संयुक्त राष्ट्रांनाही आवाहन केलं. UAE स्वतःचं नौदलही या कामी तैनात करणार आहे. मात्र तुर्तास या आवाहनाला केवळ बहारीननेच पाठिंबा दिलाय. इतर देशांनी मात्र अजून सावध पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळतंय. इराणकडून हॉर्मुझमध्ये जहाजांवरचे हल्ले सुरूच आहेत. युद्ध सुरू झाल्यापासून इराणने आतापर्यंत 20 ते 25 जहाजं नष्ट केली आहेत. अजूनही इराणचं हॉर्मुझ सामुद्रधुनीवर 70% नियंत्रण आहे. सध्या केवळ भारत, पाकिस्तान, चीन, रशियाच्या जहाजांना हॉर्मुझमधून जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर इराणचा इस्रायलवर बॉम्ब हल्ला सुरूच आहे. इराणने क्षेपणास्त्र आणि ड्रोनची 83वी खेप इस्रायलवर डागली. इराणने या क्षेपणास्त्रांवर आभाराचा संदेशही लिहिला होता. समर्थन करणाऱ्या देशांचे इराणने आभार मानले आहेत. तर या हल्ल्यामुळे इस्रायलचं मात्र मोठं नुकसान झालंय. तर लेबनॉनमधील हिजबुल्ला विरोधात इस्रायलची कारवाई जोरात सुरू आहे. इस्रायलने या भागात मर्कवा रणगाडे घुसवलेत. त्यांना तोंड देण्यासाठी हिजबुल्लाने प्रथमच FV ड्रोन्सचा मारा केला. रणगाडे फोडण्यासाठी या ड्रोन्सचा वापर केला जातोय. या माऱ्यामध्ये काही इस्रायली सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. हिजबुल्लाने 100 रॉकेटचाही इस्रायलच्या पूर्व भागात मारा केला. तर इस्रायलचा लेबनॉनवर बॉम्ब हल्ला सुरूच आहे. इस्रायलने बेरूतमधील बहुमजली इमारतींवर क्षेपणास्त्र हल्ला केला. या इमारतींचा वापर हिजबुल्लाकडनं केला जात होता अशी माहिती आहे. इस्रायली लष्कराने या हल्ल्याचा एक व्हिडिओ जारी केला आणि त्यामुळे हिजबुल्लाचे तळ उद्ध्वस्त झाल्याचं त्यामध्ये दिसतंय. इंधन दर नियंत्रणासाठी केंद्राचा मोठा निर्णय. पेट्रोलचं उत्पादन शुल्क 10 रुपयांनी कमी तर डिझेलचं शुल्क 0 राज्यामध्ये इंधनाचा पुरेसा साठा. मुख्यमंत्र्यांची ग्वाही. युद्धस्थितीवर थोड्याच वेळात दिल्लीमध्ये मंथन. पंतप्रधान मोदींचा सर्व मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद. नैसर्गिक आणि पेट्रोलियम गॅस संदर्भात चर्चा होणार. सरकारने आश्वस्त करूनही राज्यभरात पेट्रोलच्या रांगा. लातूरमध्ये किरकोळ कारणावरून हाणामारी. तर बुलढाणा, जालना, बीडसह ठिकठिकाणी पंपांवर गर्दी. हॉर्मुझ सामुद्रधुनी 10 दिवसात खुली न केल्यास ऊर्जा प्रकल्प उद्ध्वस्त करू. ट्रम्प यांचा इशारा. तर जमिनीवरच्या युद्धासाठी इराणकडून 10 लाख सैनिक तैनातीची तयारी. चाकणकरांना 6 आरोपी करा. केसरकर चाकणकरांचे कॉल रेकॉर्ड तपासा. खरात प्रकरणी सुषमा अंधारेंची मागणी. रुपाली ठोंबरेंसह घेतली SIT प्रमुख तेजस्वी सातपुतेंची भेट. शरीर संबंध हा विधीचाच भाग. ज्यांच्यावर विश्वास ठेवला तेच उलटले. खरातचा SIT चौकशी दरम्यान अजब दावा. महिलांना जाळ्यात अडकवण्यासाठीची कारस्थानी नीतीही समोर. नरहरी झिरवाळांना राष्ट्रवादीकडनं अभय. कथित व्हिडिओ प्रकरणी तुर्तास राजीनामा नाही तर व्हिडिओची सत्यता तपासून पाहू. मुख्यमंत्र्यांची भूमिका. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंनी शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर आणि माजी महिला आयोगाच्या अध्यक्षांवर गंभीर आरोप केलेत आणि चौकशीची मागणी केली आहे. सुषमा अंधारेंनी पत्रकार परिषदेत अशोक खरातचे 10 फोटो दाखवले. त्यात दीपक केसरकर, रुपाली चाकणकर, अतुल सावे, हेमंत गोडसेंचे खरातसोबतचे फोटो आहेत. मुख्यमंत्र्यांना भेटून केसरकर, चाकणकरांचे कॉल रेकॉर्ड आणि आर्थिक व्यवहार तपासण्याची मागणी आपण करणार असल्याचं त्या म्हणालेल्या आहेत. तसंच खरातच्या संस्थेला पाणी दिल्यानं उद्धव ठाकरेंवर आरोप करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना सुषमा अंधारेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. खरातच्या बंदूक परवान्यावरून अंधारेंनी भाजपवर टीका केली आहे. नाशिकमध्ये खरात प्रकरणी SIT प्रमुख तेजस्वी सातपुते आणि नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची अंधारेंनी भेट घेतली. स्टाफ सगळा MIDCचा आहे. सोबत आहेत केसरकरांची चौकशी व्हावी अशी मागणी आज मी SITकडे केली आहे.
केसरकरांची चौकशी व्हावी यासाठीचं पत्र मी दिले. मी का पत्र दिलंय त्याचं कारण मी सांगितलं पाहिजे. माणसं सगळी MIDCची आहेत. केसरकरांकडे खातं होतं शिक्षण खातं. शालेय शिक्षण खात्याचा माणूस MIDCच्या स्टाफ सोबत काय करतोय? शाळा बांधायची होती MIDC मध्ये, काय करायचं होतं नेमकं? बरं, MIDC आणि शालेय शिक्षण याच्याशी चाकणकरांचा काय संबंध आहे? चाकणकर काय करत होत्या इथे? आम्ही अत्यंत स्वच्छपणे दीपक केसरकर आणि चाकणकर या दोघांचेही कॉल रेकॉर्ड तपासले जावेत अशी मागणी केली आहे. या दोघांचेही आर्थिक स्रोत तपासले जावेत याची मागणी आधी होती. याच्यानंतर मी CM साहेबांना भेटेल, मी EOWच्या ऑफिसला जाईल, मी त्यांच्यासमोर मांडेल. तर बंदूक परवान्यासंदर्भात सुषमा अंधारेंनी नेमकं काय म्हटलेलं आहे, काय आरोप केलेले आहेत ते बघूया. बंदूक देणं कशी माणुसकी असते मला सांगा. बंदूक ही माणुसकी नाही आहे. 2012 मध्ये या खरातला बंदुकीचा परवाना मिळाला. त्याचा पेपर मी आपल्याला द्यायला तयार आहे. 2012ला बंदुकीचा परवाना दिला तेव्हा उद्धव साहेब नव्हते, सत्तेत साहेब अजिबात नव्हते. 2012ला कोण होते? आय थिंक अशोकरावजी होते, जे आता भाजपकडे आहेत, भाजपच्या अंगाखांद्यावर खेळत आहेत. हे जरा नोट केलं पाहिजे. 2024ला त्याचं नूतनीकरण झालं. आता हे 2024ला जे नूतनीकरण झालं, 24ला गृहमंत्री कोण? फडणवीस. 24ला मुख्यमंत्री कोण? श्रीयुत फडणवीस. तर रुपाली चाकणकरांना सहआरोपी करून अटक करावी अशी मागणी त्यांच्याच पक्षातल्या रुपाली ठोंबरेंनी आता केली आहे. बघूया. संविधानिक पदावर बसून आरोपीला वाचवणे, आरोपीच्या संगनमताने ते रॅकेट चालवणे, याच्यात त्या प्रमुख सहआरोपी कायद्याने होतात, कायद्याने. त्याच्यामुळे त्यांना अटक करून पुढचा तपास करणं गरजेचं. त्यांनी ही तोडपाणी केली की खरातावर गुन्हा दाखल होऊ नये, ते प्रकरण उघडीस येऊ नये. ज्यांच्याकडे हे व्हिडिओ गेले त्यांच्यासोबत आर्थिक उलाढालाची तोडपाणी करण्यात आली. साधा सिंपल विषय. आणि तो किती कोट्यांमध्ये आहे ते SITनी त्याचा तपास करून आपल्यासमोर ठेवावं. तर अशोक खरातला भविष्य जाणून घेण्यासाठी हात दाखवताना नाशिकचे माजी खासदार हेमंत गोडसे यांचा व्हिडिओ समोर आलाय. भोंदूबाबा खरात हेमंत गोडसेचा हात बघून भविष्य सांगत असल्याचं चित्रित झालंय. भोंदूबाबा खरातकडे अनेक नेते आणि अधिकारी जात असल्याची जोरात चर्चा होती. कुणी कुणी त्याच्या दरबारात हजेरी लावली, त्याच्या चर्चा सुरू असतानाच गोडसेंचा हा व्हिडिओ समोर आलाय. हेमंत गोडसे यांच्या खरातला हात दाखवतानाचा व्हिडिओ नेमका कधीचा आहे हे मात्र अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये. तर भोंदू खरातची नवी मोडस ऑपरेंडी समोर आली आहे. हा भोंदू केवळ अंधश्रद्धेचा आधार घेत नव्हता, तर महिलांचा विश्वास संपादन करण्यासाठी फिल्डिंग लावत होता. भोळ्या बाबड्या भक्तांची खरात आधीच माहिती मिळवत होता असा संशय पोलिसांना आहे. भक्तांची माहिती गोळा करण्यासाठी त्याने स्वतंत्र यंत्रणा राबवल्याचाही पोलिसांना संशय आहे. नातेवाईक कोण, जवळचे मित्र कोण, शत्रू कोण, लोकांच्या जीवनातील काही चढ उतार याबद्दलची माहिती तो जाणून घेण्याचा प्रयत्न करत होता. भेटीच्या पहिल्या 5 मिनिटात अचूक माहिती सांगून तो लोकांचा विश्वास संपादन करत होता. यासाठी तो कोल्ड रीडिंग आणि हॉट रीडिंग या तंत्राचा वापरही करायचा. तर खरात सावज कसा हेरायचा, शिकार कशी करायचा आपण जाणून घेऊया. भेटीच्या पहिल्या 5 मिनिटातच अचूक माहिती सांगत तो विश्वास संपादन करत असे. ग्राहकाची माहिती गोळा करण्यासाठी खरातची यंत्रणा असल्याचा संशय आहे. नातेवाईक कोण, जवळचा मित्र, शत्रू, जीवनातील चढउतार ही माहिती त्याने जमा केली. कोल्ड रीडिंग, हॉट रीडिंग या तंत्राचा वापर तो करत होता. तर हॉट रीडिंग मध्ये आधीच माहिती गोळा करून ठेवली जाते. कोल्ड रीडिंग मध्ये आधी काही प्रश्न विचारून त्यावर अंदाज लावून ग्राहक भ्रमित होतात. मानसशास्त्र आणि फेस रीडिंगचा प्रभावी वापर त्याने केला. तर खरातचा कसून SIT तपास सुरू आहे आणि चौकशीतनं अत्यंत महत्वाची माहिती समोर येते. SIT चौकशीत खरातने अजब दावे केले आहेत. महिलांसोबतचे शरीर संबंध हा विधींचाच भाग होता. आपण कुणावरही जबरदस्ती केली नाही यावर तो ठाम आहे. अंतर्मनाने मला धोका दिला असं तो म्हणतोय. तर ज्यांचं भलं केलं तेच उलटले असाही त्याचा दावा आहे. अशोक खरात कोठडीत असतानाही मंत्रजप करतो अशी सूत्रांची माहिती आहे. यापुढे आता आपण केवळ मेंदूचंच ऐकणार आहोत असंही भोंदू खरातने म्हटलंय.
अजब दावे कोणते खरातने केलेले आहेत ते समोर येत आहेत. मी महिलांसोबत जे काही केलं तो एका विधीचाच भाग होता असा अजब दावा त्याने केलेला आहे. याशिवाय मी कुणावरही जबरदस्ती केलेली नाही असं त्याचं म्हणणं आहे. तर मी ज्यांचं भलं केलं तेच माझ्यावर उलटले असंही त्यांनी म्हटलेलं आहे. माझ्या अंतर्मनाने मला धोका दिलाय. यापुढे मी फक्त माझ्या मेंदूचंच ऐकणार आहे असंही खरातने या दाव्यामध्ये म्हटलं. तर तिकडे अशोक खरातबद्दलची आणखी धक्कादायक माहिती समोर येते. अपघात आणि अर्धांग वायूच्या झटक्याने अशोक खरात बेजार झाला होता. 1.5 वर्षांपूर्वी खरातला अर्धांग वायूचा झटका आल्याची माहिती समोर येते. शक्तिवर्धक औषधांच्या अतिसेवनामुळे प्रकृती बिघडल्याचा संशय हा व्यक्त केला जातोय. यावर खरातवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आलेले. डॉक्टर भक्ताने वेळीच उपचार करून जीव वाचवला. एका हाताची हालचाल मर्यादित झाली होती. भुवईतही बदल झालेला. उत्तेजक औषध घेणं खरातला जीवावर बेतलं असतं तर अशोक खरातच्या तपासातनं आणखी महत्त्वाची वैद्यकीय माहिती समोर येण्याची शक्यता आहे. तर महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरातची HIV टेस्ट झाली आहे. या चाचणीचा अहवाल आता समोर आला असून खरातची HIV टेस्ट निगेटिव्ह आली आहे. भविष्य सांगण्याच्या बहाण्याने अनेक महिलांना आपल्या जाळ्यात ओढणाऱ्या खरातवर दाखल झालेल्या 8 गुन्ह्यांपैकी 7 गुन्हे थेट महिला अत्याचाराशी संबंधित आहेत. खरातने अनेक महिलांचं शोषण केल्यानं पीडित महिलांच्या आरोग्याचा आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्याची वैद्यकीय चाचणी केली ज्याचा अहवाल निगेटिव्ह आलाय. तर नाशिक पोलीस या प्रकरणी प्रत्येक बाजूचा अत्यंत बारकाईने तपास करत आहेत. एकीकडे ही सगळी चौकशी चालू असतानाच खरात विरोधात SIT कडे तक्रारींचा अक्षरशः पाऊस पडलाय. आतापर्यंत उपलब्ध करून दिलेल्या 2 हेल्पलाईनवर 100हून अधिक तक्रारी आल्या आहेत. नाशिक, पुणे, अहिल्यानगरमधल्या महिलांच्या हेल्पलाईनवर तक्रारी येत असून या तक्रारीमध्ये महिलांनी खरातने केलेल्या अत्याचारांचा पाढाच वाचलाय. बनावट रत्न खड्यांसाठी खरातने लाखो रुपये घेतल्याच्या तक्रारी आहेत. 50 रुपयांचे खडे 1 लाख 2 लाख रुपयांना विकल्याची माहिती समोर येते. दरम्यान महिलांचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी भोंदू खरातवर नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणी विशेष तपास पथकाकडून चौकशी सुरू आहे. SIT कडून तांत्रिक बाबींची तपासणी केली जात असून भोंदू खरातचा मोबाईल देखील SITने जप्त केलाय. खरात व्हॉट्सअॅपवर व्हॉइस मेसेजने संपर्क करत होता अशी माहिती समोर आली आहे. याबाबत अशोक खरातच्या मोबाईलमधील डेटा रिकव्हर केला जातोय. काही मेसेज डिलीट झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते. मोबाईल डेटा रिकव्हर झाल्यावर अनेकांची नावं आणि संभाषणं SIT पथकाला मिळतील असा अंदाज वर्तवण्यात येतोय. दरम्यान खरातला देण्यात आलेला पिस्तूल परवाना अखेर रद्द करण्यात आलाय. नाशिक जिल्हा प्रशासनाने खरातला पिस्तूल परवाना दिला होता. खरातला 2012 मध्ये हा परवाना मिळालेला. 2024 आणि मध्ये त्याचं नूतनीकरण झालं. पोलिसांनी फार्म हाऊसची झडती घेतली, त्यात हे पिस्तूल आढळलं. पोलीस तपासात 5 गोळ्या फायर झाल्याचं उघड झालेलं. नरबळी आणि प्राण्यांची हत्या केल्याचा विशेष तपास पथकाला संशय आहे. खरातने नरबळी केल्याचाही विशेष तपास पथकाला संशय आहे. स्वतःच्या रक्षणासाठी पिस्तूल घेतल्याचा भोंदू खरातचा दावा आहे. मात्र या 5 गोळ्या त्याने कुठे फायर केल्यात याचा तपास सध्या करण्यात येतोय. तर भोंदू खरातने शिर्डीमध्ये पंचतारांकित हॉटेल शेजारी 50 कोटींची जागा घेतल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आलेली. मात्र ही जमीन खरात आणि त्याच्या हस्तकाने हडपल्याचा आरोप शेतकरी कुटुंबाने केला. आर्थिक अडचणीत असलेले शेतकरी रावसाहेब गोंदकर यांनी ही जमीन खरातकडे 2 वर्षांकरता गहाण ठेवली होती. त्यावेळी खरातने कोणत्या कागदपत्रांवर सह्या घेतल्या हे माहिती नसल्याचं शेतकरी कुटुंबाने म्हटलं. या जमिनी संदर्भातल्या बातम्या आल्या तेव्हा खरातने ही जमीन खरेदी केल्याचं गोंदकर कुटुंबाला समजलं. आज त्यांनी अपर पोलीस अधीक्षकांकडे फसवणूक झाल्याची तक्रार केलेली आहे. शिवारामध्ये 4 एकर जमीन होती आणि माझ्याशी मिस्टर शेतीच करायचे. ते काय म्हणले आपण अशोक खरातला 2 वर्षाकरता करायला देऊ असं. आपल्याला गरज होती पैशाची मग घेतले. आणि त्यांचे ते काय ते शेतीच्या नादामध्ये त्यांनी काय केलं माहीत नाही. आमच्या घरात काय पैसा आला नाही काय नाही. मी साध्या पत्र्याच्या खोलीत राहते. मग एवढा पैसा आला मला माहीत नाही. आमच्या घरात काही पण नाही आला. आता नवऱ्याची काय परिस्थिती आहे, काय करतात ते आता? कधीपासून ते दारूच्या आहारी गेलेत? ते आता ह्या 6 महिन्यापासून जास्तच गेले. म्हणजे त्यांची पण फसवणूक केली खरातने फसवणूक. राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आले. यावरून विरोधकांनी झिरवाळांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मंत्री झिरवाळांनी मुख्यमंत्र्यांना फोनवरून संपर्क केलाय. 3-4 व्हिडिओ जोडत चुकीच्या पद्धतीने समोर आणलेत असं झिरवाळांनी म्हटल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या संदर्भात तक्रार करा असं मुख्यमंत्र्यांनी झिरवाळांना म्हटलं. तर व्हिडिओ खरा असेल तर मी आणि सुनेत्रा पवार निर्णय घेऊ, मात्र सत्यता पडताळली जाईल असंही फडणवीस म्हणाले. असं आहे की नरहरी झिरवळ यांनी मला फोनवर दूरध्वनीवर संपर्क करून
असं सांगितलेलं आहे की हा जो व्हिडिओ आहे तो 3-4 व्हिडिओ जोडून चुकीच्या पद्धतीनं तयार केलेला व्हिडिओ आहे आणि त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे. मी त्यांना ॲडवाईज केलेलं आहे की त्यांनी तात्काळ त्या संदर्भात एक कंप्लेंट दाखल करावी. या व्हिडिओची शहानिशा ही करण्यात येईल आणि एकूणच जी काही इमर्जिंग परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर त्याची सत्यता काय आहे ती पडताळून या ठिकाणी त्यांच्या पक्षाच्या नेत्या सुनेत्राताई पवार आणि आम्ही मिळून योग्य निर्णय करू. व्हायरल व्हिडिओ प्रकरणी मंत्री झिरवाळ यांना राष्ट्रवादीकडनं तुर्तास अभय देण्यात आलंय. कथित व्हिडिओ प्रकरणी झिरवाळ यांचा राजीनामा सध्या घेतला जाणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दरवेळी आरोप झाले की राजीनामा घ्यावा हे काही योग्य नाही अशी पक्षातल्या वरिष्ठांची भूमिका आहे. त्यामुळे व्हिडिओ प्रकरणी झिरवाळ यांचा राजीनामा घेतला जाणार नाही अशी सूत्रांची माहिती आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 मंत्र्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलाय. आखातातल्या युद्धामुळे देशभरात प्रसिद्ध असलेल्या बुलढाण्याच्या खामगावातील चांदीच्या बाजारपेठेत अभूतपूर्व मंदी पाहायला मिळते. चांदीच्या भावातील चढ उतारामुळे ग्राहकांनी चांदी खरेदीकडे पाठ फिरवली आहे. तर व्यावसायिक एलपीजीच्या तुटवड्यामुळे 4 दिवसापासून चांदीचे दागिने बनवणारे कारखानेच ठप्प आहेत. शेकडो कारागिरांच्या रोजगाराचा प्रश्नही या निमित्ताने निर्माण झालाय. तिकडे साताऱ्यातल्या अजिंक्यतारा किल्ल्याच्या संवर्धनाच्या कामाला वेग आलाय. ढासळलेले बुरुज, पाण्याची तळी, पथदिवे, गडावरील पाऊलवाटा तसंच गडाकडे जाणाऱ्या रस्त्यांचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे लवकरच पर्यटकांना नव्या रूपातला अजिंक्यतारा किल्ला हा पाहता येणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.